हे सुपरमॅन। तर मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या YouTube चॅनल मध्ये। तर आता आपण आलेलो आहोत बदलापूरला। राम राम भाईओ। तर आता आपण बदलापूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता सर्व आपले मित्र आहेत, ऑफिसचे फ्रेंड्स आहेत। हाय बोला। सर्वजण इकडे आलेले आहेत आणि खूप मजा येणार आहे। आणि आम्ही आता जाणार आहोत बदलापूरला। मस्त एकदम विला आहे, सी सृष्टी असा विला आहे आणि तिथे आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत। आणि इकडून बदलापूर स्टेशनवरून 10 किलोमीटरच्या अंतरावर ते विला आहे। तर चला आपण जाऊया, चलो लेट्स गो, चलो। तर मित्रांनो, विलापर्यंत आपल्याला ही टॅक्सी पोहोचवणार आहे। तुम्ही पाहू शकता 10 किलोमीटर आहे इकडून। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत या विलामध्ये। श्री सृष्टी पॅराडाईज या विलाचं नाव आहे। मस्त एकदम पूल आहे आणि मोकळी जागा सुद्धा आहे, तिकडे आपण क्रिकेट वगैरे खेळू शकतो। आणि हे बघा आपल्या पाठीमागेच आहे हे विला। तर चला जाऊया आपण। तर मित्रांनो, आपण फायनली श्री सृष्टी पॅराडाईज या विलामध्ये पोहोचलेलो आहोत। आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा हा विला आहे। पूर्ण तिकडे ग्रीनरी सारखा हा इकडे मैदान आहे। इकडे सुद्धा एक डॉर्मेटरी रूम आहे। 2200 पर पर्सन इकडे आपले चार्जेस आहेत या विलाचे। तुम्ही म्हणजे हे डॉर्मेटरी रूम सुद्धा घेऊ शकता आणि किंवा हे रूम्स आहेत छोटेवाले, ते सुद्धा तुम्ही इकडे सुद्धा राहू शकता तुम्ही। या रूम्समध्ये समजा आपल्याला बेड्स वगैरे अवेलेबल आहेत विथ AC। आणि जे हे वालं डॉर्मेटरी आहे तिकडे आपल्याला म्हणजे पूर्ण ओपन स्पेस भेटणार आहे। आणि इकडे हे मैदान आहे, पाहू शकता। इकडे आपण क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन सर्व काही जे पण खेळायचे म्हणजे स्पोर्ट्स असतील ते आपण इकडे करू शकतो। म्हणजे 2200 पर पर्सन सॅटर्डे संडे आणि 2000 पर पर्सन ते मंडे टू फ्रायडेमध्ये आहे। आणि इकडे हे पूल आहे ते तिकडे आता जातो मी पूलच्या तिकडे आणि तुम्हाला दाखवतो कसं पूल आहे। काय मस्त एकदम वरून फवारा उडत आहे ते तुम्हाला दाखवतो, चला। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इतका मोठा पूल आहे आणि मस्त वरून फवारा उडत आहे। आणि खूप छान असं इकडे आपण येऊन एन्जॉय करू शकतो। म्हणजे रोजची धावपळ असते, दगदग असते रोजच्या लाईफमधली, इकडे आपण मस्त रिलॅक्स होऊ शकतो आणि मस्त इकडे 2 दिवस एन्जॉय करू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही जर इकडे येत असणार तर सर्वात पहिला तुम्ही पूल तर बघणारच आणि त्यानंतर सेकंड आपण बघणार तर फूडमध्ये काय आहे। फूड मेन्यूमध्ये आपण बघितलं तर 5 वाजता मस्त स्नॅक्स असतो। आपण 6:30ला पोचलो, त्यामुळे चाय बिस्किट्स वगैरे आपल्याला भेटणार आहे। रात्रीचं मस्त जेवण भेटणार आहे। सकाळीचा ब्रेकफास्ट विथ नाश्ता, नॉनव्हेज व्हेज सर्व भेटणार आहे। आणि त्यानंतर दुपारचं जेवण आणि संध्याकाळी भजी संध्याकाळी 5 वाजता भजी वगैरे, चाय, नाश्ता सर्व भेटणार आहे। तर आता आपण इकडे हे कॅफेटेरिया आहे, मस्त कॅन्टीन आहे, तिकडे आपण चाय पिणार आहोत। तर चला जाऊया। सर्वजण एकदम चाय बिस्किट्स खात आहेत। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा आमचा रूम आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त एकदम लक्झरियस हा रूम आहे। इथे 3 बेड्स आहेत आणि पिलोज आणि ब्लँकेट सर्व इकडे प्रोव्हाइड केलेलं आहे। इकडे वॉश बेसिन आहे, मस्त एकदम हँड वॉश वगैरे सर्व आहे आणि 2 बाथरूम आहे
कॉमोड वगैरे आहे, सर्व एकदम लक्झरियस आहे पूर्ण. TV सुद्धा आहे आणि फ्री वायफाय सुद्धा इकडे अवेलेबल आहेत. आणि खूप छान अशी मोकळी जागा आहे आपल्याला इकडे. 2200 रुपयामध्ये भेटलेले आहे पर पर्सन. तर मित्रांनो फायनली आपण इकडे आता चेंज केलेला आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा पूल आहे आणि मस्त किती मोठा पूल आहे. इकडून वरून फवारा उडत आहे मस्त एकदम रेन डान्स टाईप. आणि DJ सुद्धा वाजतो, आता थोडा थांबलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, छोट्या मुलांसाठी हा पूल आहे आणि इकडे डीप आहे थोडं पुढे. तर आता थोडं एन्जॉय करूया आणि सकाळी तर अजून मजा येणार आहे. आता थोडं आपण पूलमध्ये उतरूया आणि एन्जॉय करूया. चला. तर मित्रांनो आपण आता स्कूलमध्ये खूप एन्जॉय केलेलं आहे आणि आता डिनर आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी दाखवतो काय काय मेन्यूमध्ये आहे. आणि आपल्याला इकडे बघा कॅन्टीन आहे. 9 ते 11 पर्यंत हे डिनर आहे. राकेश आहे आणि हे घेतलेलं आहे. फूडमध्ये काय आहे? व्हेज आहे, डाळ, शिमला मिर्च, डाळ आहे आणि चण्याची भाजी आहे. ही कोणती आहे? शिमला मिरची भाजी आहे. तर चला आपण पण जाऊया आणि आता आपण जेवूया. चला.
हे बघा मस्त एकदम कॅन्टीन आहे इकडे. सर्व आपले जे मित्र आहेत ते जेवण घेत आहेत इकडे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो व्हेज आणि इकडे नॉनव्हेजचं सुद्धा ऑप्शन आहे इकडे, पाहू शकता तुम्ही. हे बघा सर्व सॅलड्स वगैरे आहे. सर्व आपले मित्र इकडे जेवण घेत आहेत. हे बघा राईस आहे. हे काय कशाचं आहे? ग्रेव्ही चिकन आहे हे. आणि ते कोणतं आहे? ग्रीन चिकन आहे इकडे, पाहू शकता तुम्ही. मस्त खूप छान व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आपल्याला इकडे अवेलेबल आहेत. आणि इकडे खूप छान अशी बसायला जागा सुद्धा आहे टेबलवर. हे बघा मित्रांनो सर्वजण इकडे आता जेवायला बसलेले आहेत. तर मित्रांनो इकडे राकेश आहे, तुम्ही पाहू शकता. व्हेजमध्ये काय काय मेन्यू होतं आणि त्याची टेस्ट कशी होती आणि व्हरायटीमध्ये काय काय होतं ते सांगणार आहे. मित्रांनो अभी छोले भटुरे आहे, पनीर भाजी अँड दाल अँड राईस आहे. अच्छा. आणि त्यामध्ये सर्वात चांगली म्हणजे भाजी कोणती होती? पनीरची अँड छोले भटुरे दोनों चांगली आहे. अच्छा. व्हरायटीमध्ये. आणि रेटिंग? रेटिंग 5/3.5. ओके. आणि आता नॉनव्हेजमध्ये काय काय होतं मेन्यूमध्ये तर नयन सांगणार आहे. 2 ग्रेव्ही होती, एक ओली ग्रेव्ही होती आणि एक सुकी ग्रेव्ही होती. अच्छा. त्याच्यात एक भाकरी होती आणि एक राईस होता. हां. त्याच्यामध्ये तू म्हणू शकतो की एक ओली ग्रेव्ही खूपच टेस्टी होती ॲक्च्युली बघायला गेले तर. हां बरोबर. आणि ओव्हरऑल फूड एक्सपिरियन्स वॉज गुड अँड 5/3.5 देऊ शकतो आपण इझिली, कारण की ॲम्बियन्स पण चांगला होता. बरोबर. आणि ओव्हरऑल फूड एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस. जेवणानंतर इकडे आईस्क्रीम सुद्धा आपल्याला इकडे भेटलेली आहे आणि सर्वजण इकडे आईस्क्रीम मस्त खाऊन एन्जॉय करत आहेत, पाहू शकता इकडे. कशी आहे टेस्ट? खूपच चांगली आहे. खूप छान अशी टेस्ट आहे. टेस्ट कशी आहे? छान आहे टेस्ट. तर आता आपण सकाळी भेटूया आणि सकाळी सुद्धा अजून खूप मजा येणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर मित्रांनो सकाळ झालेली आहे, 9:30 वाजलेले आहेत. काल आपण खूप मजा केलेली आहे आणि इकडे आपण पाहू शकतो हे बघा कॅन्टीन आहे आणि इकडे आपल्याला ब्रेकफास्टमध्ये भेटणार आहे भुर्जी आणि मिसल पाव. तर चला जाऊया आणि टेस्ट करूया आणि तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा मी सांगणार आहे. तर चला जाऊया. आपण आता प्लेट घेतलेली आहे, 2 पाव आणि आता मिसल आपण घेणार आहोत. सर्वजण किती जण इकडे बसलेले आहेत ब्रेकफास्टसाठी. तर मित्रांनो आपण आता कॅन्टीनमध्ये आलेलो आहोत आणि आता ब्रेकफास्ट होत आहे सर्वांचं. आणि नयन आहे इकडे, आपल्याला सांगणार आहे म्हणजे ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. ब्रेकफास्टमध्ये मिसळ आणि भुर्जी आहे. अच्छा. 2 पाव आहेत. आणि टेस्ट कोणती चांगली आहे, भुर्जी किंवा मिसळची? मिसळची चांगली आहे. अच्छा. मध्ये जरा सॉल्ट कमी आहे आणि थोडं टेस्टलेस आहे ॲक्च्युली बघायला. मिसळची रेटिंग 5/4 देऊ शकतो आपण इझिली, कारण आहे तेवढा टेस्ट. आणि भुर्जीचं टेस्ट बघायला गेलं तर नॉट अप टू द मार्क आणि ते 5/2 असणार, कारण तेवढाच टेस्टच नव्हता भुर्जीचा. बरोबर. आणि याच्यानंतर आपण आता पूलमध्ये जाणार आहोत ना? हो. तुम्ही बघू शकता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आता पूलमध्ये उतरलेलो आहोत आणि मस्त सर्वजण इकडे एन्जॉय करत आहेत. हे बघा दहीहंडी केलेली आहे इकडे. बघा राकेश हंडीवर चढलेला आहे आणि तिकडे रेन डान्स सुद्धा आहे त्या साईडला, तुम्ही पाहू शकता. चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि एन्जॉय करूया. हे बघा मस्त जंप मारलेले इकडे.
तर मित्रांनो सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर आम्ही खूप मजा मस्ती केली इकडे या पूलमध्ये आणि रेन डान्स सुद्धा होता. खूप मजा आली मित्रांबरोबर. आणि इकडे आता सर्व आपले मित्र आहेत ते आता जेवायला बसले आहेत आणि अर्धे रेडी होत आहेत. तर आपण आता लंच चालू झालेलं आहे. तर पाहूया लंचमध्ये काय काय व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आपल्याला इकडे भेटणार आहे. तर दोन्ही डिशेस पाहूया आणि त्यांचे रिव्ह्यूसुद्धा लास्टला सांगणार आहे. तर चला पाहूया आपण. आता सॅलड वगैरे घेतले आहे सर्व. लिंबू कांदा नली वगैरे आहेत. आणि आता हे बघा तांदळाची भाकरी आहे इकडे. म्हणजे राईस थोडंच टाका बस. हे बघा सुका चिकन आहे इकडे. दोन्ही आपण टेस्ट करणार आहोत इकडे. नॉनव्हेजची डिश रेडी आहे इकडे. तर मित्रांनो आपला मित्र आहे आणि तो जेवत आहे आणि त्याने व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही टेस्ट केलेलं आहे आणि तो आता सांगणार आहे कशी टेस्ट आहे आणि काय रेटिंग्स वगैरे देणार आहे. व्हेजमध्ये कोणती भाजी आहे? व्हेजमध्ये नॉर्मली आपला बटाटा आणि चिकन पनीर आणि डाळ तिन्ही गोष्टी व्हेजमध्ये. ओके. सेकंडली नॉनव्हेजमध्ये थोडा सुका चिकन आणि ग्रेव्ही आहे ना. बट चिकनला एवढा टेस्ट नाही लागत आहे. थोडे मसाले जायचे करायला. ओके. व्हेज प्रेफरेबल आहे फॉर आजच्या दिवसासाठी. हां. लंचमध्ये बट कालच्या डिनरमध्ये बेस्ट होतं नॉनव्हेज. हा पाहिजे ओव्हरऑल जेवण चांगलं आहे पण प्रेफरेबल आहे व्हेज. ओव्हरऑल प्रेफरेबल व्हेज आहे ना. तर मित्रांनो सॅटर्डेला आपण आलेलो आणि आज संडे आपण खूप इकडे एन्जॉय केलेलं आहे. स्विमिंग पूल
आणि खूप छान असं विला होता आणि खूप छान म्हणजे मोकळी स्पेस होती इकडे. तुम्ही पाहू शकता मस्त एकदम गार्डन टाईप आहे, मैदान आहे आणि पूल सुद्धा खूप मोठा होता. रेन डान्स वगैरे सर्व इकडे होतं. आणि आता आपले जे मित्र आहेत ते सांगणार आहेत की कसा होता विला आणि एक्सपिरियन्स कसा होता त्यांचा. खूप छान होता एक्सपिरियन्स होता भाई. अच्छा, स्पेशल काय आवडलं. ॲक्च्युली जे स्पेस आहे ते खूपच छान आहे आणि आपलं स्विमिंग पूल लोकेशन चांगलं व्ह्यू होतं. ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स. आणि बजेट फ्रेंडली सुद्धा होता ना. हो 1700 रुपये होतं पर पर्सन. तर म्हणजे आपल्याला इकडे 1700 मध्ये पडलंय. पण तुम्ही जर येणार तर 2200 आहे. तर तुम्ही येणार तर इकडे बार्गेनिंग करायला लागेल थोडी, तर तुम्हाला 1700 पर्यंत भेटणार इकडे. तर मी इथेच व्हिडिओला एंड करत आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय आणि बाय बाय.